कुठे आले कळू दे ना. लावून ना लाईव्ह 7 सेकंद. अरे मागे ना व्हाईट शॉट घेऊया. लालबाग लालबाग जाऊ दे केली आहे. सुरक्षेचा आढावा घेतलाय. कशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे? मॅडम मोबाईल खाली करा. महाराष्ट्र राज्यात सर थोडेसे बूम खाली करा. थँक्यू. संपूर्ण शेकडोच्या संख्येने लालबागचा हा मानाचा गणपती मानवणारा हा गणपती आहे. मॅडम मोबाईल खाली घ्या. मोबाईल खाली घ्या मॅडम. सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही तिथे ज्या काळजी घेणं आवश्यक आहे त्याचं एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेण्याकरता आज मी इथे आलो होतो. आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन होतं की नाही किंवा त्याच्यामध्ये काही उघड आहेत का किंवा त्याच्यामध्ये जागेवरील त्याचे उल्लंघन होते की नाही ह्याची खात्री करण्यासाठी लाखोच्या संख्येने इथे येत असतात. अर्थातच मंडळाचं नेहमी सहकार्य असतंच. पोलीस प्रशासनावरती ह्या 11-12 दिवसामध्ये आपल्याला जिथे पाहायला मिळतो तर अशा वेळेस पोलीस कर्मचाऱ्यांची देखील इथे सुविधा उपलब्ध आहेत की नाही त्यांची देखील इथे शेवटी महिला काही कर्मचारी असतात त्यांची इथे सोय आहे की नाही सगळी व्यवस्था पाहण्यासाठी आज मी इथे आलो. गेल्या वर्षी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा याने पाकिस्तानच्या ISIS साठी इथे रेकी केली होती. ते व्हिडिओ तिने व्हायरल केले होते. त्याची NIA कडनं चौकशी देखील सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्या देखील इथे अधिक सुरक्षेच्या दृष्टीने ते ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना ह्या करण्यात आलेल्या आहेत. आपली मुंबई पोलीस हे संबंध जगामध्ये प्रख्यात आहे त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी इंटेलिजन्ससाठी. त्यामुळे अगोदरच महायुती सरकारच्या मार्फत इथे ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना आपण करत आहोत केलेल्या आहेत. आणि मुख्यमंत्री मोदयांचे देखील स्पष्ट निर्देश आहेत. त्या निर्देशानुसार आपलं पोलीस प्रशासन काम करत आहे. राज्याला होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र पोलीस व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. 3,500 ते 4,000 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी ही यंदा घेण्यात आलेली आहे. हे नक्कीच महिलांची सुरक्षा ही अर्थातच आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे. त्या अनुषंगाने जे काही अत्याधुनिक पद्धतीचे इथे उपाययोजना ज्या आपण केलेल्या आहेत सगळ्याच मी इथे उघडपणे सांगणार देखील नाही. काही गोष्टी इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून
नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील इथे आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अर्थातच आमच्यासाठी हा टॉप प्रायोरिटी आहे. त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. दादा दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की दादा गणेशोत्सवामध्ये देखील मोठा ताण येतो. गणेशोत्सवात कोणी मोठ्या प्रमाणात होतो लालबागमध्ये आंबेडकर मार्गावर. हे थोडं वाहतूक बघा. पोलिसांकडे हे नक्कीच एक लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांवरती अशा वेळेस प्रचंड ताण असतो. ट्रॅफिक मॅनेजमेंट हे अर्थातच आपल्या ह्या भागामधल्या ज्या गल्लीबोळ्यात जे रस्ते आहेत ते लहान आहेत आणि अशा वेळेस नक्कीच ताण असतो. एक प्रयत्न असतो ट्रॅफिक मॅनेजमेंट याच्यामध्ये नागरिकांकडनं देखील नक्कीच आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आणि अशा वेळेस चांगलं कोऑर्डिनेशन हे जर का नागरिकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झालं नक्कीच ट्रॅफिकचा ताण जरा कमी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य ते निर्देश दिलेले आहेत आणि त्याची योग्य ती काळजी घेतलेली आहे. विलास एक मराठी वाक्य शेवटचं. संदर्भात काही मागणी करण्यात आली आहे आणि त्याला आपण काही परवानगी देण्यात नाही. अजून मला तरी त्याची कल्पना नाही, परंतु जे काही असेल ते आम्ही चर्चा करून घेऊ. आणि बघा शेवटी नागरिकांची सुरक्षा ही अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच मंडळासोबत देखील ती चर्चा पोलीस प्रशासनाने केलेली आहे. आमच्याकडे DC मॅडम देखील इथे आहेत, त्यांनी देखील त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. शेवटी पहिलं प्राधान्य हे नागरिकांच्या सुरक्षेला दिलं जाणार आहे. अशा वेळेस नागरिकांसाठी ज्या सुविधा ज्या मंडळांकडनं ज्या इथं पुरवल्या जात आहेत त्या सुविधा देखील उपाययोजना त्याच्या देखील उपाययोजना व्यवस्थित झाल्या पाहिजे, कारण शेवटी नागरिकांसाठीच त्या आहेत, त्या काही कोणा गैरलोकांसाठी नाही. अशा वेळेस दोन्ही कोऑर्डिनेशन हे व्यवस्थित व्हावं अशी या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सर हिंदी में बता दीजिए मुंबई में जो गणेशोत्सव हो रहा है कितनी पुलिस डिप्लॉय की गई है, EI का उपयोग किया जा रहा है, कैसे सुरक्षा बढ़ती है? ज़रूर इस समय इस साल गणेशोत्सव ये सेलिब्रेशन करते वक्त नई टेक्नोलॉजी का हम यूज़ कर रहे हैं. हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी ने निर्देश दिए हैं और उस हिसाब से पुलिस प्रशासन काम कर रहा है, उपाय योजना कर रहा है और CM सर के उसमें क्लियर डायरेक्शंस है कि बिल्कुल टॉप प्रायोरिटी हमारी सिक्योरिटी होनी चाहिए. आज तक मुंबई पुलिस ने हमेशा से गणेशोत्सव ये सेलिब्रेशन होते वक्त 11-12 दिन में जो भी मैनेजमेंट किया है मेरे ख्याल से इसके ऊपर एक अच्छी देखिल हो सकती है, इतना अच्छा काम मुंबई पुलिस करती है. तो इस समय में भी इस साल भी कोऑर्डिनेशन करते वक्त जो भी उपाय योजना करनी है वो करते वक्त ज़रूर नई टेक्नोलॉजी का हम यूज़ कर रहे हैं. सर हर साल की तरह इस साल भी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दर्शन के लिए बप्पा के आएंगे. पूरी तरीके से सुरक्षा उनके लिए तैनात है क्या? कोई स्पेशल अरेंजमेंट किए गए हैं? कि देखिए माननीय केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी तो दर्शन के लिए आएंगे ही. देश भर से लाखों भाविक यहाँ पे आते हैं बापा के दर्शन लेने के लिए. सभी की सिक्योरिटी हमारे लिए टॉप प्रायोरिटी है. यहाँ पे जो सर्वसामान्य नागरिक आता है उनकी भी सिक्योरिटी उतनी ही महत्व की है. बिल्कुल जब भी गृह मंत्री जब भी आते हैं तो उनकी भी सिक्योरिटी हमारी ये टॉप प्रायोरिटी है. मुंबई पुलिस की टॉप प्रायोरिटी, तो उनकी जो भी सिक्योरिटी के पॉइंट ऑफ व्यू से उपाय योजना करनी जरूरी है वो की जाएगी, लेकिन हमारे लिए सर्वसामान्य नागरिक की सुरक्षा भी उतनी महत्वपूर्ण है. अब गणपति उत्सव चल रहा है, मनोज जरांगे पाटिल कह रहे हैं कि 29 तारीख को मुख्यमंत्री के घर आएंगे और आप तो लोग लेके आएंगे, तो कैसे? देखिए मैं तो विनती करूँगा उनसे कि आप दूसरी कोई आप डेट नक्की करें. देखिए हमारे ऑनरेबल CM सर ने भी कहा है कि आंदोलन करना संविधान में आपको दिया गया हर एक नागरिक को अधिकार है. आप आंदोलन कर सकते हो, बिल्कुल कर सकते हो, लेकिन गणेश उत्सव चल रहा है. मुंबई का सबसे बड़ा ये फेस्टिवल है. पूरी दुनिया भर से लोग इस समय मुंबई में आते हैं. तो इस समय थोड़ा लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन की वजह मैं बोलूँगा मुंबई के पुलिस के ऊपर जो भी यहाँ पे प्रेशर आएगा, क्योंकि लाखों के नंबर्स में अगर महाराष्ट्र से अगर मराठा समाज यहाँ पे एक इकट्ठा होता है तो बिल्कुल थोड़ा वो तकलीफ हो सकती है. तो मेरे ख्याल से वो मद्देनजर रखते हुए जरांगे जी ने विचार करना चाहिए, उनकी डेट उन्होंने चेंज करनी चाहिए. एक अलग सवाल है, राहुल गांधी कहते हैं कि RSS संविधान नहीं मानती है, वो डिक्टेटरशिप करती है. वो मेरे ख्याल से अभी हम बापा के दरबार में है तो मैं राज्य की टिप्पणी कोई नहीं करना चाहूँगा. आज सिर्फ और सिर्फ जो भी लालबाग के बापा के दर्शन लेने के लिए भाविक आते हैं, जो हमारे पुलिस कर्मचारी है उनकी अरेंजमेंट निघणे के लिए आज मी यहाँ पे. दादा जरांगेंनी तारीख बदलावी अशी विनंती करणार आहात का आंदोलन केलं तर त्यांनी? माझी वैयक्तिक विनंती असणार आहे, आंदोलन करायचा हा तुमचा अधिकार आहे, त्यातून कुठलंही दुमत नाही. फक्त गणेश उत्सवाच्या दरम्यान आपण मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जेव्हा मराठा समाज इथे एकवटणार त्यावेळेस
जो ताण फक्त पोलीस प्रशासनावरती नाही, इथल्या नागरिकांना देखील जो ताण होईल किंवा जो त्रास होईल, नक्कीच तो त्याचा विचार आपण केला पाहिजे, असं माझी विनंती असेल त्यांना. सुरेश दा सुरू करा. आता तुम्ही पाहणी केली आहे, सुरक्षेचा आढावा घेतलाय, कशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे? नाही, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदरच संपूर्ण पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. मुंबई या ठिकाणी शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत असतात. त्यातच लालबागचा हा मानाचा गणपती मानला जाणारा हा गणपती आहे. लाखोच्या संख्येने ते भाविक देशभरामधून येत असतात. कुठल्या उपाययोजना आणि सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही तिथे ज्या काही काळजी घेणं आवश्यक आहे त्याचं एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेण्याकरता आज मी फक्त इथे आलो होतो. आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन होतं की नाही, किंवा त्याच्यामध्ये काही उघडं आहेत का, किंवा त्याच्यामध्ये जागोरी त्याची अंमलबजावणी होते की नाही, ह्याची खात्री करण्यासाठी. कारण शेवटी लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात. अर्थातच मंडळाचं नेहमी सहकार्य असतंच. पोलीस प्रशासनावरती प्रचंड ताण ह्या 11-12 दिवसामध्ये आपल्याला जिथे पाहायला मिळतो. तर अशा वेळेस पोलीस कर्मचाऱ्यांची देखील इथे सुविधा उपलब्ध आहेत की नाही, त्यांची देखील इथे शेवटी महिला काही कर्मचारी असतात, त्यांची इथे सोय आहे की नाही, सगळी व्यवस्था पाहण्यासाठी आज मी इथे आलो होतो. गेल्या वर्षी संख्या देखील ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या ISIS साठी इथे हिरीरी केली होती, त्याचे व्हिडिओ तिने व्हायरल केले होते. त्याची NIA कडनं चौकशी देखील सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्या देखील इथे अधिक सुरक्षेच्या दृष्टीने इथे ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना ह्या करण्यात आलेल्या आहेत. आपली मुंबई पोलीस हे संबंध जगामध्ये प्रख्यात आहे त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी, इंटेलिजन्ससाठी. त्यामुळे अगोदरच महायुती सरकारच्या मार्फत इथे ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना आपण करत आहोत, केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदींचे देखील स्पष्ट निर्देश आहेत. त्या निर्देशानुसार आपले पोलीस प्रशासन काम करत आहे. लालबागच्या राजाला होणारी गर्दी तैनात करण्यात आलेली आहे. 3,500 ते 4,000 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी ही यंदा घेण्यात आलेली आहे. हे नक्कीच महिलांची सुरक्षा ही अर्थातच आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही अत्याधुनिक पद्धतीचे इथे उपाययोजना ज्या आपण केलेल्या आहेत, सगळ्याच मी इथे उघडपणे सांगणार देखील नाही. काही गोष्टी इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील इथे आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अर्थातच आमच्यासाठी हा टॉप प्रायोरिटी आहे. त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. कोंडी मोठ्या प्रमाणात होते लालबागमध्ये आंबेडकर मार्गावर. ते थोडं बघा, पोलिसांकडे हे नक्कीच एक लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांवरती अशा वेळेस प्रचंड ताण असतो. ट्रॅफिक मॅनेजमेंट हे अर्थातच आपल्या ह्या भागामधल्या ज्या गल्लीबोळ्यात जे रस्ते आहेत ते लहान आहेत आणि अशा वेळेस नक्कीच ताण असतो, एक प्रयत्न असतो ट्रॅफिक मॅनेजमेंट. याच्यामध्ये नागरिकांकडनं देखील नक्कीच आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. आणि अशा वेळेस चांगलं कोऑर्डिनेशन हे जर का नागरिकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झालं, नक्कीच ट्रॅफिकचा ताण जरा कमी होईल.